नमस्कार, माझं नाव संतोष पांडुरंग शिंदे. माझं वय 62 आहे आणि मी मुंबईला असतो, खारघरला. कसं आहे की माझी बॅकग्राऊंड म्हणजे मी चीफ इंजिनियर मर्चंट नेव्हीमध्ये आहे. त्यामुळे माझा जो जहाजावरती काम करायचा जो कालखंड होता तो खूपच कष्टदायक होता. त्यानंतर मग मी गिरनार पर्वत जवळजवळ 18-19 वेळा चढलोय आणि उतरलेलो आहे. तदनंतर मी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली. नर्मदा परिक्रमा पूर्ण केल्यानंतर प्रवासामध्ये माझ्या उजव्या गुडघ्याला त्रास झाला. तरी मी 200-300 किलोमीटर दुखत असतानाही पूर्ण केली. घरी आल्यानंतर मला बिलकुल चालवत नव्हतं. तर झालं काय की मी तिथे मुंबईला खारघरला एका डॉक्टरला दाखवलं, पण ते मूळ निदान काय सांगत नव्हतं. गुडघा सुजला म्हणून औषध देऊन तेवढं टेम्पररी मेजर्स केले. दुसऱ्या डॉक्टरांकडे गेलो, त्यांनी ते इंजेक्शनने काहीतरी सायनोव्हियल फ्लुइड काढलं, पण जे ठोस असं जे सांगणं असतं MRI किंवा एक्सरे तेही काढायला सांगत नव्हते. तर शेवटी माझ्या इथे बंधू राहतात. माझी मोठी बहीण कोल्हापूरला असते, रेखा चौगले. तिचे दोन्ही गुडघे इथंच रिप्लेस केलेले आहेत वैद्य सरांनी. आणि माझा जो मोठा भाऊ आहे तो चिंचवडला राहतो, सुनील शिंदे. तर तो मला म्हणाला, संतोष तू तिथून सरळ निगडीला ये. मी इथे आलो, सरांना मी गुडघा दाखवला आणि सर बोलले की इमिजिएटली याची आपल्याला नी रिप्लेसमेंट करावी लागेल. आणि मला अजूनही आठवतंय, नी रिप्लेसमेंट करण्याच्या आधी सर माझ्याकडे आले, म्हणाले की कदाचित तुम्हाला फक्त हाफ नी रिप्लेस करावा लागेल, पूर्ण नाही. तर एवढं म्हणजे प्रामाणिकपणे आणि एवढं आपुलकीने त्यांनी मला हा सल्ला दिला आणि सांगितलं. ऑपरेशन झाल्यानंतर मला म्हणाले तुमचा फक्त अर्धा गुडघा बदललाय. हा गुडघा मी मे 2023 मध्ये बदलला, अर्धा गुडघा. तुम्ही बघू शकता याचा व्रण आहे. आणि त्यानंतर हा गुडघा, ऑफकोर्स मी योगा टीचर आहे आणि फ्लेक्झिबिलिटी आपण करू शकतो. हा गुडघा बघा मी इथपर्यंत बेंड करू शकतो, ह्या इथपर्यंत. त्यामुळे अगदी चांगला आहे. गुडघा बदलल्यानंतर मी जवळजवळ काय म्हणतात ते वारकरी पंढरपूरची वारी पूर्ण केली आता ह्या जुलैमध्ये. गिरनार पर्वत मी 2 वेळा चढलो, उतरलो, 15,000 पायऱ्या. आणि अगदी अजूनही ह्याला काही त्रास होत नाही. मी रोजच्या रोज सूर्यनमस्कार घालतो, 30 सूर्यनमस्कार. आणि अशा पद्धतीने हा गुडघा एकदम चांगला आहे. इंडियन टॉयलेट्स वगैरे सुद्धा मी याने यूज करू शकतो. एवढं आता काय झालंय की माझ्या डाव्या गुडघ्याला मध्यंतरी थोडा लॉक झाला, त्यामुळे मी खूप घाबरलो. रात्रभर लॉक तसंच होतं. तर मग काय करायचं म्हणून मग मी तिकडे 2 डॉक्टर्सना दाखवले. ते म्हणाले काळजी करायची गरज नाहीये. पण तरी शेवटी माझ्या मनामध्ये लोकमान्य हॉस्पिटल होतं. वैद्य सर हे मला देवासारखे आहे, म्हणून मी त्यांचा आज सल्ला घेतला आणि ते म्हणाले काही काळजी करू नका, थोडं काहीतरी मिनिस्कस वगैरे MRI काढून त्याबद्दल पाहता येईल. त्यामुळे मी असं सांगेन की लोकमान्य हॉस्पिटल जिथे वैद्य सर आहेत, डॉक्टर नरेंद्र सर आहेत आणि इतर स्टाफ हे नेहमी आपुलकीची वागणूक देतात. आणि खूप एक जिवंत उदाहरण माझं म्हणून मी शेअर केलं. मला संधी दिल्याबद्दल मी धन्यवाद.